गर्भसंस्कार हा विषय खऱ्या अर्थानं आईचा आणि बाळाशी निगडीत असणारा हा विषय आहे, जिथे बाळ आईच्या प्लासेंटाला जोडलं गेलेलं आहे. आता गर्भसंस्कार किंवा प्रेग्नन्सी म्हटलं की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. भारतात जर आपण पाहिलं तर भारतातली प्रत्येक गर्भवती महिला फिजिकली सपोर्ट व्हावा यासाठी ऍक्टिव्हिटी करत असतात. जसं की योगा केला जातो, प्रेग्नन्सी योगा असतो. त्याचबरोबर काही प्रत्येक गर्भवती महिला चांगला आहार घ्यायला सुरुवात करते. ती डॉक्टरांना कन्सल्ट करते आणि डॉक्टरांच्या सजेशन्सनुसार मेडिसिन्स सप्लिमेंट्स घ्यायला चालू करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाची वाढ, फिजिकल वाढ बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी सोनोग्राफी केल्या जातात. सो या पद्धतीनं गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक गर्भवती महिला भारतातली सर्वसाधारण या ॲक्टिव्हिटी फॉलो करतेच करते. बट एक गोष्ट याच्यामध्ये मिसिंग आहे. ती मिसिंग गोष्ट कोणती? तर आपण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज करतोय. व्हॉट अबाउट मेंटल, इमोशनल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट?